मी होतो म्हणूनच नोकरी लागली, नोकरी. अरे मीपणा सोडा, तरच तुमचं कल्याण होईल, अन्यथा कल्याण होणारच नाही. लक्षात ठेवा. कोणी असो ते, मीपणा परमेश्वराला मान्य नाही, अहमपणा परमेश्वराला मान्य नाही, खोटं मान्य नाही. सत्यता पाहिजे. सत्य असल्यानंतर तुमचे कितीही पाप झालं तर परमेश्वर माफ करू शकतो. आणि म्हणून परीक्षित राजाला असं वाटलं की आता कुणीच साथ देणार, म्हणून त्याने कृष्णांचा दावा केला. आणि कृष्णाला असं वाटलं की हा आपला भक्त आहे. आतापर्यंत त्यांनी सेवा जरी केली नसेल, त्यांच्या घराण्यानं पूर्ण सेवा केलेली आहे. हाही धार्मिक कार्य होते, लोकांची यांनी सेवा केली नाही असं नाही, कुणालाही त्याने तकलीफ दिली नाही, ही सेवाच आहे. आणि मग असं वाटलं की ह्याचं संरक्षण करावं आणि ह्यांचा उद्धार करावा. कुणाचा उद्धार करावा? परीक्षित राजाचा उद्धार करावा असं कृष्णाला वाटलं. आणि मग कृष्णाला आता ह्यांचा जरी उद्धार होत असेल तर शाप जे आहे शाप कमी होत नसतो. माय किती देव असो की कोणी असो, हा संतता शाप आहे. तो 7 दिवस मरणार म्हणजे मरणार, ही सत्य आहे. पण मरते समय आपला उद्धार व्हावा ही त्यांची अपेक्षा. कुणाची? परीक्षित राजाची अपेक्षा. मरते समय आपले दुःख, कारण सर्प चावल्यानंतर त्याचा उद्धार होत नसते, योनी प्राप्त होत नसते, भूत आणि पिशाच योनीमध्ये जात असते. हे मी काली सांगितलं, परवा दिवशी सांगितलं, आज बी सांगतो. आणि मग ह्याच्यातून उद्धार झाला पाहिजे, आपल्याला योनी प्राप्त झाली पाहिजे असं परीक्षित राजाला वाटलं. आणि म्हणून त्याने श्रीकृष्णांचा दावा केला. श्रीकृष्ण त्याने सांगितलं की आता ह्याचा काय मृत्यू होणार. आता मृत्यू कुणाच्या हातामध्ये असतो? माय देवाचेच असतं, पण 3 असतात. मी 3 सांगतो, पण त्याच्यामध्ये एक मला जे सांगायचं ते ब्रह्मा विष्णू महेश हे 3 लोक असतात. ब्रह्मानं उत्पादन करायचं, विष्णूने संभाळ करायचा आणि शंकराने संभाळ करायचा. हे तिघाचे 3 काम आहे. तर आता ह्याच्याकडे कुणाला पाठवायचं? परीक्षित राजाकडे कृष्णाला असा विचार पडला की ह्याला कुणाला पाठवायचं? सांगा मला तुम्ही आता. महादेवाला पाठवायचं. मग महादेव तर येणार नाहीत. मग महादेवाच्या म्हणजे ज्यांचा महादेवाचा अंश आहे असं कोण आहे? तर ते आहेत, मी तुम्हाला सांगतो, सुखदेव. ते तर पहिल्या दिवशी मी ती कथा सांगितलेली आहे तुम्हाला, आता पुन्हा रिपीट करण्याची माझी आवश्यकता नाही. पण तो होता कधी कधी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना असं वाटतं की डबल सांगितलं, तर ते डबल नसती, ती योगायोगाने त्या ठिकाणी आलेली असते म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्या ठिकाणी सुखदेवला पाठवलं. आता सुखदेव कोण आहेत? ते शंकराचे अंश आहेत. लक्षात येते. पहिल्या दिवशी मी व्याससूत्र वगैरे सांगितलेले आहे मी, पण ते आता. आणि मग शंकरने सुखदेवला पाठवलं. आणि सुखदेव कोण आहेत? सुखदेव म्हणजे जन्मताच ब्रह्मदृष्टी ज्यांची आहे असे आहेत. म्हणजे पहिल्या दिवशी पूर्ण वर्णन केलंय, आता पूर्ण वर्णन करू शकत नाही कारण वेळ नाही. आणि मग ब्रह्मदृष्टी असलेले म्हणजे ते नग्न अवस्थेमध्ये असायचे, त्यांना कपडे घालायचे सुद्धा म्हणजे वेळ नसायची, इतकं नामस्मरण करण्यामध्ये गुंग असायचे ते. आणि जास्त येऊ लागले त्या सभेमध्ये 88,000 जिथं संत बसले होते त्या ठिकाणी येऊ लागले. कारण कुणी काय पाठवलं? कृष्णानं पाठवलं. सुखदेवला कृष्णानं पाठवलं. आणि ती येऊ लागल्यानंतर जसं हजारो सूर्य चमकावे तसं ती चमकत होते. ब्रह्मचारी व्रत काय साधन असते, लक्षात ठेवा. आणि मग लोकांनी पाहिलं, नंतर त्यांना असं वाटलं की शंकराचे अवतार, त्यांना माहित असते ते ऋषी आहेत ते शंकराचे अवतार सुखदेव आलेले आहे. आणि सुखदेव त्या सभेमध्ये आले, सर्व लोक उठले. आता सुखदेव कोण आहेत? कोणाचा पुत्र आहे सुखदेव? पहिल्या दिवशी सांगितले मी, जे पहिल्या दिवशी होता त्याने उत्तर द्यावं. राईट. आणि मग सुखदेव आले, सोन्याच्या सिंहासनावर बसले, त्यांचं स्वागत केलं. सिंहासनावर बसल्यानंतर परीक्षित राजाला विचारलं. परीक्षित राजाने स्वतःहून सांगितलं की माझ्या हातून असं असं घडलेलं आहे. एका साधू संतांच्या गळ्यामध्ये मी साप टाकला, मेलेला साप टाकला. हे पाप माझ्याकडून आणि पाप धुतलं गेलं पाहिजे, याच्यातून मला निवृत्ती झाली पाहिजे असं त्यांनी कुणाला सांगितलं? सुखदेवला सांगितलं. तर सुखदेव हे महान होते, ब्रह्मदृष्टीवाले होते, ते काही साधे नव्हते. त्याने सांगितलं मी त्यासाठीच आलेलो आहे.
मी त्यासाठी झाले, त्याच्यात तू चिंता करू नको. 7 दिवस भरपूर आहेत. 7 दिवसामध्ये मी तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि 7 दिवस त्या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि मग त्यांनी 7 दिवस काय केलं? 7 दिवस ही भागवत कथा सांगितली. काय सांगितलं? भागवत कथा सांगितली. किती दिवस? 7 दिवस. 7 दिवस झाल्यानंतर 7व्या दिवशी त्यांचं समारोप झालं. आणि 7व्या दिवशी त्यांचा मृत्यू होता. बरोबर? मृत्यू बी 7व्या दिवशीच होता परीक्षित राजाचा. आणि मग त्याने विचारले की तुला काय प्रश्न विचारायचे काय? कुणी विचारलं? सुखदेवनं परीक्षित राजाला. त्याने सांगितलं मला काहीच विचारायचं नाही, परंतु माझा उद्धार झाला पाहिजे. आणि मी आतापर्यंत कसल्याही प्रकारचं परमेश्वराचं चिंतन केलं नाही. मी संसारामध्ये गुंतलो होतो आणि त्यामुळं माझ्याकडून चूक झालेली आहे. असं तुम्हाला चूक फेक काय नाही. ठीक आहे, तू आता तू जे सत्य सांगितलं ना, कारण त्यानं पाप केलं सांगितलं, तुम्हाला तेच सांगतो, पाप केलं सांगितलं गेलं पाहिजे, पुन्हा ते पाप होत. आणि मग त्यानं ते काय विचारायचं विचार, आणि 5-10 मिनिटं आहेत असं त्यांनी सांगितलं. त्याने काही विचारलं नाही, कारण ते म्हणले जोपर्यंत मी इथं आहे, पहा किती ताकद असते, जोपर्यंत त्या सिंहासनावर सुखदेव आहेत तोपर्यंत यम येऊ शकत नाही, सर्प येऊ शकत नाही. बघा काय लोकांचे, साधू संतांची फार ताकद असते. तुम्ही काय थोडं करावं, त्या सोडून आता तुम्ही थोडं केलं तर परमेश्वर पावतो, हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. थोडंही तुम्ही केलं तर परमेश्वर पावतो, कारण आता करीत नाही तर केलं तर परमेश्वरला मान्य. आणि म्हणून मग सुखदेव म्हणले मी जोपर्यंत येत आहे तोपर्यंत तुझा मृत्यू. आता ही जी मृत्यू आहे तू सर्प चावायच्या अगोदरच काढून टाक. परमेश्वरा सांगितलं घेऊन जायला. आणि ते सर्प चावायच्या अगोदरच त्याचा मृत्यू परमेश्वरानं काढून, सुखदेवनं काढून घेतला आणि तो विलीन केला, मोक्षाला विलीन झाला. आणि त्याच्यानंतर सुखदेव गेले, आणि सुखदेव गेला आणि सर्प आला, नंतर डसलं गेलं. बघा किती ताकद असते. कधी डसलं? जिवंत असताना नाही डसलं, कारण सुखदेव त्या जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्प येऊ शकत नाही. लक्षात, इतकी ताकद तुमच्या. तुम्ही जर तप जप केलं, तुम्ही नुसतं चांगलं जरी वागलं आणि नुसतं नामस्मरण केलं तर परमेश्वर तुमचं पाणी, तुम्ही वाईल पाणी व्हायचं. हे लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या घरी पाणी. परमेश्वर फक्त भक्ती पाहिजे हो, दुसरं काय पाहिजे नाही. तुमच्याकडे कशाचीच अपेक्षा नाही. तुम्ही काहीच म्हणू नका, फुल म्हणू नका, पान म्हणू नका, पेढे म्हणू नका, नारळ काही नको त्याला, काहीच नको त्याला. फक्त तुमचं मन द्या, आत्मा द्या, मनातून प्रेमान भजन करा. आपण भजन करतो. मी सांगतो एक उदाहरण देतो. आता तुम्ही पूजा करता, मी टीका नाही करीत, फक्त सांगतो. तुम्ही टीकावर कधीही जाऊ नका. मला टीका करण्याची मुळीच आवश्यकता नाही. फक्त मी प्रमाण सांगतो. ते प्रमाण कुणाला लागू होईल कुणाला न होईल त्याच मी काय करू. प्रमाण सांगतो. एका समजा देवपूजा करतात. अगर तुम्ही कुणीही देवपूजा करायचा, देवपूजा करीत असताना स्वयंपाकघर समोर होत आहे, असं स्वयंपाकघर इकडे देवपूजा, आणि देवपूजा चालू आहे. माता भगिनी हुशार असतात, भांडे घासायचे असतात, काय काय असतात. मग दूध ठेवला, तिने दूध ठेवतात होते, गॅसवर ठेवला. नेहमीप्रमाणे ते किती गॅस ठेवायचा त्या हिशोबाने ते भांडे घासते. दूध तापते, ही त्यांना कला आलेली असते. मग त्या दिवशी त्या कलेमध्ये थोडा फरक पडला की थोडा वाद जास्त राहिली त्या गॅसची. म्हणजे ह्यांच्या नियमाप्रमाणे उतू जायचं त्याच्या अगोदरच गेलं, कारण वाद जास्त झाली. मग यांचा जे नियम होता तो नियम बदलला गेला, कारण त्यांच्या लक्षात आलं नाही थोडं वर जास्त झाली म्हणून, आणि ते दूध उतू गेलं. इकडे त्यांचे मालक पूजा करीत होते. अगं तुला लाज वाटते का? तू दूध वाया गेलं. आता मला सांगा, तुम्ही पूजा करायलात का दूध बघायला? प्रश्न नाही. मी टीका नाही करीत, आणि हा दोष तुमचा आहे, मला हे माहिती. हा दोष तुमचा आहे, आणि मग कितीही पूजा केली त्याचा उपयोग होणार नाही असं तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण आम्ही सांगतो. हा दोष आहे आपला, आणि हा दोष तुमचा असल्यामुळं तुम्ही कितीही देवपूजा केली त्याचा फरक पडत नाही, कारण तुमचं लक्ष त्या देवाकडे नाही, तुमचं लक्ष त्या दुधाकडे. मग परमेश्वराला काय पाहिजे? तुमचं मन पाहिजे, तुमचा आत्मा पाहिजे, आणि आत्मा पूर्ण त्याला समर्पित केला पाहिजे. मग तुम्हाला कसलंही संकट आलं तर मी जीव काढून, पण पूर्ण समर्पित पाहिजे. आपण करीत नाही, आपल्यामध्ये किंतु असतो, फुल किंवा नाही.
एखादा तुम्ही समजा एखादा मुलगा होत नसेल आणि मुलगा होईल म्हणून काहीतरी तुम्ही पेढे म्हणा काही दान म्हणा काही करतात आणि नाही झालं तर तुम्ही म्हणतात काय देवानं आपलं काहीच केलं, मी इतकं पूजा करतो. अरे पूजा करतो म्हणजे उपकार केले का देवावर? असेल तर होईल, नसेल तर नाही होणार. जे ब्रह्मलिखित असतं ते होत असतं, त्यापेक्षा व्यतिरिक्त होत नसते, लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी देवावर तुम्ही सोपवू नका. देवावर फक्त उपकार करा. उपकार म्हणजे काय करायचं? फक्त पूजा करीत राहा, फक्त नामस्मरण करीत राहा, की देवावर उपकार राहते आणि ती देवाला बोझ होतं तुमचं. मागितलं पाहिजे. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कार्तिकी याच्यामध्ये बरेचसे पंढरपूरला जातात, आषाढी कार्तिक, बरोबर आहे. लाखो लोक फायदे झाले आणि भाविक लोक लाग जात असताना एक दिवस सहज रुक्मिणीने विठ्ठलानं विचारलं, पतीला विचारलं, अहो का हो इतके लोक आले आणि तुम्ही उदासच कसं काय हो? तुम्हाला काय कळतं का नाही? इतके तुमच्यासाठी लोक दर्शनाला आले आणि तुम्ही उदास. अगं म्हणले तुला काय कळत नाही? व्यक्ती म्हणते काय झालं? ही जी लोक सर्व आले माझ्याकडे, लाखो लोक आलेत, मला मान्य आहे, पण एकही माझ्यासाठी आलेला नाही. कुणाला काय पाहिजे, कुणाला जमीन पाहिजे, कुणाला मुलगा पाहिजे, कुणाला मुलगी पाहिजे, कुणाला लग्न पाहिजे, कुणाला नोकरी पाहिजे, कुणाला काय, सगळं काही ना काही मागायला आलेत. त्यामुळे मी उदास असतो. माझ्यासाठी कुणी नाही आलं, मागण्यासाठी सगळेजण आलेले आहेत. पण उदास यासाठी आहे की जो कुणी मला मागत नाही तो आलेला नाही, म्हणून मी उदास आहे. तिने विचारलं कोण? तिने सांगितलं की तुकाराम महाराज. ते कधीही मला काही मागत नाहीत आणि ते आज आले नाहीत. का आले नाहीत? ते आजारी पडलेत, त्यांना ताप आलेला आहे. आणि मग आपण असं करू की दर्शन करतीलच, आपण तिकडे जाऊ आणि विठ्ठल रुक्माई तुकारामाच्या दर्शनाला गेली. इतकी भक्ती पाहिजे, जितकी भक्ती पाहिजे. आपली भक्ती तशी नाही ना. जातात तुम्ही पैसे खर्चात आणि पैसे, मी तुम्हाला एक सांगतो, मी टीका नाही करीत, सांगतो, सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जातात, बरेच माता भगिनीचं वय असेल, पुरुषाचं वय असेल, कुणाचं असेल 50-55 असतं, त्यांनी केलेलं असेल 65 वर्ष. काय 65 वर्ष अर्ध तिकीट, बरोबर. आणि मग 50-55 वर्षाचं मनुष्य आणि तो म्हणतो मी वारीला गेल्याशिवाय राहतच नाही, प्रत्येक वारीला मी जातच असतो. बरोबर आहे, पण तू 50-55 वर्षाचं 65 वर्षाचं तिकीट म्हणजे अर्ध तिकीट केलंस, तिथे देवाला फसविलंस आणि रोज जाऊन उपयोग काय? तू फसविलं का नाही? जनतेला फसविलं, देवाला फसविलं, सगळ्याला. तुझं वय 55-65 कसं केलंस आणि पण माझ्याकडे यायलास तू? म्हणजे भ्रष्टाचार होऊन तू माझ्याकडे यायला, मी कसं पामीन तुला? काय करावं तुम्हाला? म्हणजे अशा गोष्टी सामान्य गोष्टी असतात माय, पण या सामान्य गोष्टी तुमच्या जीवनावर घातक असतात. सफल होत नाहीत, इच्छा पूर्ण होत नाहीत. इच्छा पूर्ण करण्यासाठी सामान्य गोष्टीचा त्याग केला गेला पाहिजे. आपण तुम्हाला सांग, साधी मुंगी जरी मारली, साधा डास जरी मारला तरी तुम्हाला पाप घडते, लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुम्ही म्हणायचं आम्ही डासानं मरायचं का? साप घेऊन तुम्ही डासानं मरू नका. त्यासाठी तुम्हाला त्या अनेक योजना केलेल्या आहेत. डासासाठी मच्छरदाणी असेल, फलान असेल, त्याचा उपयोग करा. पण काही लोक असं आणि ते पाप होत. आता हे पाप जातं, ह्याला आम्ही सामान्य पाप मानतात. आमच्या ग्रंथामध्ये याला सामान्य पाप मानतात. हे फार मोठं पाप नाही, पण हे मोठं पाप का म्हणायचं? तुम्ही कधी नामस्मरणच करीत नाही म्हणजे पापात पाप वाढत राहतं. पण ही सामान्य पाप केव्हा जातं? ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण करतात, ज्यावेळेस पूजा करतात, त्यावेळेस मनातून ते करतात, हे सामान्य पाप तिथल्या ते निघून जातं. आणि म्हणून नामस्मरण करणं ह्या जगामध्ये फार महत्वाचं आहे, ह्या कलियुगामध्ये फार महत्वाचं आहे. किंवा भागवत कथा ऐकणं फार महत्वाचं आहे, ज्यामुळे त्याचा उद्धार होईल. 7 दिवसामध्ये तुम्ही तन मन धन करून ऐकलं त्याचा उद्धार होतो. कुणाचा झाला उद्धार? मी कथा सांगितली तुम्हाला. भागवत कथा ऐकल्यानंतर कुणाचा उद्धार झाला? हा, परीक्षित राजाचा. आता सांगायला लागलो, याच्या अगोदर मी कथा सांगितली ना एक, ते सांगा तर मी पुढे जाईन, मी शांत बस. याच्या अगोदर मी कथा पूर्ण जवळजवळ 1 तास तरी झालेला असेल.
सुखदेव तर आता सांगायच लागलो ना तुम्हाला, ती कथा सांगाल तर काय ते नवल आहे आताच्या तुम्हाला मला सांगणं. आणखी कुणी भागवत कथा लावल्यानंतर त्यांचा उद्धार झाला, ही मी तुम्हाला कथा. हा बरोबर बरोबर आहे. मग का लक्षात राहिलं नाही तुमच्या? लक्षात राहायला लागलं पाहिजे, तर आपण पाप करू शकत नाही. लक्षात नाही ठेवलं काय होतं काय मला सांग. मी इतकं दमानं का सांगतो तुम्हाला, लक्षात यावं म्हणून का सांगतो, इकडलं तिकडलं प्रमाण घेऊन सांगतो, तुमच्या मनामध्ये ठसलं गेलं पाहिजे आणि पुन्हा ते कधीच निघालं न पाहिजे म्हणून आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही तर या क्षणात ही गोष्ट सांगून पुढे सकत किती वेळ लागतो त्या सांगायला, पण ते इकडून तिकडे तुमच्या मनामध्ये ठसविण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आपण धुंदकारी म्हणजे आत्मदेवाची कथा मी तुम्हाला सांगितली होती, आणि त्यात धुंदकारीचा जो मुलगा होता तो अनंत पाप केले होते त्यांनी, आणि शेवटी भागवत कथा लावल्यानंतर त्याचा उद्धार झाला. मी तुम्हाला सांगितलं का नाही? पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे लोक असतील त्यांना सगळ्यांना ही कथा सांगतो. आणि म्हणून ह्या गोष्टी थोडा मनन चिंतन स्मरण करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे सुखदेव पर्यंत आले, आणि याच्यानंतर स्वतः मृत्यू अगोदर कुणी सुखदेवने त्यांचा काढून घेतला, आणि नंतर सर्प आला, आणि नंतर डसलं गेलं, आणि त्याच्यानंतर त्यांचा उद्धार झाला, मोक्ष प्राप्त झाला विमानाने घेऊन. अशा पद्धतीने परीक्षित राजाचा मी आज तुम्हाला सविस्तर कथा सांगण्याचा प्रयत्न केला. मग त्याचा उद्धार का झाला? भागवत कथा लावल्यामुळे. आत्मदेवचा उद्धार किंवा धुंदकारीचा उद्धार का झाला? भागवत कथा लावल्यामुळे. म्हणजे ह्या कलियुगामध्ये दोनच, नामस्मरण आणि कथा. की त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही यज्ञ करू नका, जप करू नका, तप करू नका, काहीच करू नका. ह्या दोन गोष्टी, नामस्मरण, गुरुचा आशीर्वाद घेऊन नामस्मरण करणं हे आवश्यक असतं. जोपर्यंत गुरुच्या मुखातून तुम्ही मंत्र घेत नाही तोपर्यंत तुमच्या जपालाही किंमत नाही, तुम्हाला फळच मिळू शकत नाही. मग कोणीही करा गुरु, पण गुरु सुद्धा चांगला पाहिजे, चांगल्या विचाराचा, चांगल्या आचाराचा, अपेक्षा नसली पाहिजे शिष्याकडून काही घेण्याची. अशा पद्धतीचा गुरु केला तर निश्चित तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीने मी परीक्षित राजाची तुम्हाला कथा सांगितली, आणि आता परीक्षित राजाची कथा संपलेली आहे. आणि परीक्षित राजाची कथा संपल्यानंतर याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितले. या भागवत कथा लावल्यानंतर जसं परीक्षित राजाचा उद्धार झाला, तसं धुंदकारीचा उद्धार झाला, तसंच तुम्ही कथा ऐकल्यानंतर तसा उद्धार होईल. ह्या निमित्ताने मी तुम्हाला आशीर्वाद देऊन मी पुढील कथा सुरुवात करतो. आता तुम्हाला त्याचप्रमाणे जीवनामध्ये माणसानं कसं वागलं गेलं पाहिजे, कसं राहायला पाहिजे, याबद्दलची मी कथा तुम्हाला सांगणार आहे. आणि लहानपणीच जर परमेश्वराचं चिंतन केलं तर निश्चित परमेश्वर पावतो. आणि वृद्धावस्थेमध्ये तुम्ही चिंतन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे याला वृद्धावस्था ठेवायला म्हणजे 45 वर्षानंतर 40 वर्षानंतर तुम्ही देवदेव करायला लागला, फळ वाया जाणार नाही, मृत्यू चांगला होईल, परंतु परमेश्वर भेटणार नाही. परमेश्वर भेटायचं असेल, परमेश्वराला जवळ करायचं असेल तर लहानपणापासूनच त्याचं बीज पेरलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ प्रल्हादाला लहानपणीच तो झाला, एकनाथ महाराज लहानपणीच. जो लहानपणी परमेश्वर चिंतन करतो त्याला परमेश्वर पावतो, आणि वृद्धावस्थेत चिंतनाचा काळ चांगला जातो परंतु परमेश्वर पावत नाही. तशीच मी एक कथा सांगणार आहे, ती म्हणजे ध्रुव बाळाची.
आता ध्रुवबाळाच्या कथेमध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आता तुम्ही काय काय शिकतात आणि काय काय सोडतात हा तुमचा विषय, पण ही कथेमध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आलं लक्षात? ध्रुव बाळ, त्याच्या वडिलाचं नाव उत्तानपाद. तो राजा होता. आणि राजा असताना बरेच वर्ष झालं त्याला संतान होत नव्हती. जसं आत्मदेवला संतान होत नव्हती तसंच एक संतानावर फार भर असतो लोकांचा, जनतेचा, माता पिता. आणि मग ह्याला संतान नव्हती. राजा होता, पण ह्या राज्यावर बसवण्यासाठी कुणीतरी पाहिजे. आणि म्हणून चिंता करू लागला. तरी पण त्याला असं वाटायचं की आपण जर दुसरं लग्न केलं तर पहिल्या पत्नीचा अवहेलना होईल, तिला त्रास होईल. असा विचार पुरुषाने सुद्धा केला गेला पाहिजे. शिकण्यासारखं भरपूर असतं, पण शिकत नाही, ऐकतात आणि सोडून देतात. राजा असताना सुद्धा तो असा विचार करू लागला की मी जर दुसरं लग्न केलं तर पहिल्या बायकोचं नको ते त्रास होईल. आणि म्हणून त्याने लग्न करीनच. बरेच वर्ष झालं लग्न, पण पत्नीला असं वाटलं की ह्याने लग्न करा. पहा आता कसं उलट उलट असते. रोज ती म्हणते लग्न करा लग्न करा, ती म्हणते नको ग, लग्न केल्यानंतर तुझा त्रास होईल, सवत आल्यानंतर तुला सहन म्हणा नाही, आणि ते जमणार बी नाही. बरेच दिवस झाल्यानंतर शेवटी कठाळला राजा. पत्नीचं रोज ऐकू 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 आमच्या राजाला कोणीतरी पाहिजे ना, असं त्या पत्नीला वाटायचं. पण पतीला असं वाटायचं की लग्न केल्यानंतर हिचं वाटोळं झालं, असं त्याला वाटायचं. मग पत्नीने नेहमी विनंती केल्यानंतर एक दिवस तो राजी झाले आणि लग्न झालं. आता राजाचं लग्न आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशी काय आपण जे मध्ये जातात ना घरामध्ये प्रवेश करताना, कधी चिपट वगैरे काय ते ठेवलं असतं, काय ते वलंडायचं असतं, काय असतं जे असेल ते असतं, माझे काय सांगता येत नाही तुम्हाला. जे असेल ते वलंडून मध्ये जायचं असतं लक्ष्मी. आणि मग ते त्या ह्याच्यावर ठेवलं होतं दरवाजापाशी, आणि असे वलंडताना ते सहज असं वर लक्ष गेलं, सहज वर लक्ष गेलं. सहज वर लक्ष न गेल्यानंतर त्यांच्या जवळ ही त्यांची पहिली बायको होती. कोणाच्या जवळ? राजाच्या जवळ पहिली बायको. म्हणून तिनं वर उचलल्यानंतर म्हणजे ही कोण? कोणी विचारलं, जे दुसरं लग्न होईल तिने विचारलं, ही स्मिता समोर उभारलेली कोण आहे? ती म्हणली माझी पत्नी, पहिली पत्नी. तसाच पाय त्याने खाली ओढला, अलीकड उलीकड नाही, तसाच पाय अलीकडे घेतला, चिपटेवर नाही ठेवला. तिने त्याच वेळेस डिक्लेअर केला की एक तर ही तर राहील, नाही तर मी राहील. आणि ते लग्न व्हायचं, मध्ये जायचंय, घरात प्रवेश केलाच नाही. मग राजा सांगत होता खोटं होतं का? मग कधी कधी पुरुषाचं ऐकलं, कधी कधी स्त्रियाचं ऐकलं. मी नाहीच नाही, ज्याचं जे सत्य असेल त्या पद्धतीने ऐकलं गेलं पाहिजे. आणि मग राजाचं नाईलाज झालं ना, आता लग्न झालं, नाईलाज झालं ना. आणि त्याच क्षणाला त्याला दुसऱ्या महालामध्ये राजा आहे, त्याला महालाला कमी आहेत का? म्हणजे त्याच क्षणाला, एका मिनिटाच्या क्षणामध्ये दोघं दोन्हीकडे झाले. पर परमेश्वराची लीला असते. काही दिवसानंतर दोघालाही एक एक मुलगा झाला. परमेश्वराची लीला फार वेगळी असते, लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही कितीही कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि परमेश्वर जर त्याचा साथ देत असेल तर तुम्ही त्याचं काहीच करू शकत नाही, लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आणि हळूहळू दोन्ही मुलं मोठे मोठे. आता जे दोन्हीचं नाव सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जे दुसरी बायको होती त्याचं नाव सुरुची, नीट लक्षात घ्या, सुरुची. आणि पहिली बायको होती तिचं नाव होतं सुनीती, लक्षात ठेवा, सुनीती. दुसऱ्या बायकोचं नाव सुरुची आणि त्यांच्या पतीचं नाव उत्तानपाद.
लक्षात ठेवा. आता ह्यांचे जे नंतर एक एक मुलगा झाले ते लक्षात ठेवा आणि मग कथेला सुरुवात. सुरुची म्हणजे दुसरी बायको केल्यांच्या मुलांचं नाव उत्तम. काय नाव होतं? आणि सुनीती जी पहिली बायको होती त्याच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. आता आलं इथपर्यंत लक्ष तुमचं पूर्ण व्यवस्थिशीर आलं. आता सुरुवात. काही दिवस झाल्यानंतर हे जरा मोठे झाले, 4-5 वर्षाचे झाले आणि मग अंगणात खेळू लागले. आता ही तर लांबच होते परंतु त्या टायमाला तो मुलगा आला जवळ, 5 वर्षाचा ते ध्रुव. आणि सुरुचीचा मुलगा उत्तम त्यांच्या मांडीवर बसलेला होता अगोदरच. आवडती आहे ना ते, आवडती पत्नी आहे ना, तिचा बसलो बिचारा मांडीवर. आता तिला नाव तिचा मुलगा ध्रुव. त्याला वाटला बापाच्या मांडीवर बसावं, कुणाला वाटतच की, म्हणून तो धावत धावत गेला बापाच्या मांडीवर. पण त्या ठिकाणी त्यांची पत्नी सुरुची दुसरी बसलेली होती. त्यांनी सहज असं वर बघितलं, तिनं असं टावकारलं की तिथं स्तब्ध. हात काय असं पुढे केला नाही. पत्नीने इशारा दिल्याबरोबर इकडे गार झाली. त्यांचाच मुलगा होता पण तो नाव. आता ह्या 5 वर्षाच्या मुलाला काय ज्ञान आहे? त्याला वाटायला बापाने घ्यावं, बापाने घ्यावं, हात पुढे करावं. काय शेवटी ही फारच शहाणी होती. ती म्हणते तर लहान 5 वर्षाच्या मुलाला काय सांगतो, उपदेश करते. सांगा, अरे तुला त्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. त्या लहान 5 वर्षाच्या मुलाला. कोण? दुसरी पत्नी. अधिकार नाही, कारण तुझी जी आहे ती दासी आहे. ती दासी आहे, ती पत्नी नाही. आणि मी त्यांची राणी आहे. राणीच्या मुलाला फक्त त्यांच्या. आणि तुला जर माझ्या मांडीवर बसायचं असेल, 2 मिनिट घ्यायच्या. पाणी दिलं का त्यानं? पाणी द्या, नंतर चहा द्या. रस्ता चुकायचा आमच्याकडून. कुणाला पाहिजे बघा ह्याच्यात, कुणाला पाहिजे दिल्या का दुधीला घ्या. घ्या की.
मध्ये बाहेर काय असते की? कुणाला सांगतो? ती विचारायचं काही गरज नाही. बोलायची गरज नाही. आपण धरू देत नाही ना आपल्याला. महानंदाला अजून फोन लावून देते. कोणापाशी? त्यांनी आज सांगितलं ना, आता दोन घरी सांगतो त्यांना द्या. अहो, माझ्या गावात. बरं प्या प्या जाऊ द्या आता गेलं झालं विसरून जा. हा म्हणतो म्हणलं प्या बरं गेलं झालं विसरून जा गेलं झालं विसरून जा. नाही नाही पोरावाला ध्यान राही ना काकू एक म्हणलं तर एक सांग पोरानं म्हणलं नाही आम्हाला नंबर तुमचा हे चुकून घेऊनच फोन लावला तर त्यांना लागतो. काकू यायला नाही आता काकू आता आल्यावर चहा लय गरम राहील याच्यात राहते चांगलं त्याला एक गिलास खूप आवाज चाललाय बाहेर यायचं तर सांगायची काय गरज असते आता मारायला तसं नाही आपण म्हणाला माझ्या पुढं काय फोन नाही काय नाही माझ्या कुठं फोन आहे माझ्या फोन मध्ये होता माझा फोन बिघडून सध्या माझ्याकडे नाही तुला माहिती नाही रुसू नका देवाला येण्यासाठी कुणी रुसू नका जरी काळ एक दोन तिकडून तरी यायचं देवाचं काम आहे ते रुसायचं काय थोडंच लग्न आहे कुणाचं. काय पण नाही आम्हाला येण्याचं बघा की सासू बघा एक माणूस करायचं का आम्ही तर तयारच आहे फक्त तुम्ही तयार आहेत का नाही एवढं बघा. आणि मग मांडीवर त्याला घेण्यात आलं नाही इथपर्यंत आपण आला होता. आणि काही असतात आमपणा असतो कोणाला काही असतो